जय भीम, जय संविधान. मी प्रतिनिधी भीमराव तुरकमरे. आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल. आपण आज असं व्यक्तिमत्व, अशा व्यक्तीकडे आपण आलेलो आहोत की तुम्ही आम्ही जर त्यांचं नाव घेतलं तर नक्कीच आपल्याला सर्वांनाच आनंद होईल, अभिमान वाटेल. असं कार्य या पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे, संपूर्ण भारत आणि अनेक जगाच्या पाठीवर अनेक देशामध्ये ज्यांनी आपलं नाव मोठं केलेलं, उज्ज्वल केलेलं असं व्यक्तिमत्व आपण पाहतात की प्राध्यापक डॉक्टर डी.वा. बागुल सर यांनी नुकतीच PhD त्यांनी मिळवलेली आहे. अमेरिकेच्या विद्यापीठामधून त्यांनी डॉक्टरेट संपादन केलेलं आहे आणि असा गौरवशील असं कार्य त्यांचं व्यापक आपण पाहिलेलं आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये मोठं कार्य केलेलं आहे. बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आणि लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून सखोल असं ज्ञान देण्यासाठी त्यांची वाचा जी आहे ती निश्चितपणे आम्हाला आवडेल अशा पद्धतीचं सोप्या भाषेमध्ये सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपण बागुल सरांकडे आपण पाहतो. आणि अशा व्यक्तिमत्वाकडे पाहत असताना आपल्याला त्यांचा गर्व वाटेल अशा पद्धतीने त्यांची डॉक्टरेट त्यांना भेटलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांचा मोठा नागरी सन्मान आणि सत्कार आयोजित केलेला आहे. त्याच अनुषंगाने आपण त्यांना बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याशी मुलाखत, बातचीत करणार आहोत. आपण त्यांच्याशी बातचीत करत असताना त्यांनाच आपण विचारू. सर, जय भीम. जय भीम. जय भीम. निश्चितपणे आम्हाला आनंद होत आहे की आज तुम्हाला डॉक्टरेट ही पदवी अमेरिकेच्या विद्यापीठामधून तुम्हाला मिळालेली आहे. थोडासा जो प्रबंध आपण लिहिलेला आहे, जी PhD आपण प्राप्त केलेली आहे, त्या अनुषंगाने काही जनतेला तुम्ही सांगा. नमो बुद्धाय. जय भीम. प्रथमतः मी आपल्या चॅनलचं मनापासून स्वागत करतो. यापूर्वीही आपण माझ्या मुलाखती प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याच मुलाखतीचा आधार घेऊन तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे. जगामध्ये तुम्ही जर आज पाहिलं तर मुस्लिम बांधव हजच्या यात्रेला एकत्र येतात, ख्रिश्चन लोक त्यांच्या 25 डिसेंबरला एकत्र येतात, पंजाबी लोक बैसाखीला एकत्र येतात, परंतु बौद्ध माणूस हा जागतिक लेवलला कुठल्या दिवशी एकत्र येतो हा फार मला पडलेला त्यावेळेचा प्रश्न आहे. आणि त्याच प्रश्नाच्या त्या उत्तरानं या प्रबंधाचा संबंध आहे. मध्यंतरीच्या काळात 2016, 17, 18, 19, 20 या काळामध्ये जेव्हा बाहेरच्या देशामध्ये मी व्याख्याने दिली गेली त्यावेळेला मला हा प्रश्न पडलेला आहे की जपान मधला माणूस वेगळ्या अंगानं बुद्ध पाळतो, तिबेट मधला वेगळ्या, म्यानमार मधला वेगळ्या, इटली मधल्या वेगळ्या, अमेरिकेतला वेगळा, चायनातला वेगळा, व्हिएतनामचा वेगळा, असे सगळे वेगवेगळे पाळतात. जर बुद्ध एक होता तर आपण सगळे एक का पाळत नाही, अशा विषयावर माझे काही व्याख्यान झालेले आहेत. विशेषतः थायलंडमध्ये जे व्याख्यान झालं 2019ला, त्यावेळेच्या व्याख्यानामध्ये बाहेरच्या देशाचे काही लोक होती आणि ते व्याख्यान नंतर डब करण्यात आलं आणि ते काही तिथल्या नागरिकांनी, श्रीलंकेच्या नागरिकांनी आणि थायलंडच्या नागरिकांनी ते व्हायरल केलं. अमेरिकेमध्ये माझा एक मित्र आहे, म्हणजे माझ्या मित्राचा मित्र आहे, स्टीफन नावाचा. त्यानं ते व्याख्यान जेव्हा ऐकलं, ते इंग्लिशमध्ये जेव्हा झालं, ते जेव्हा ते ऐकलं गेलं तेव्हा त्यालाही थोडंसं जागृत अवस्था प्राप्त झाली. कारण आज जर आपण जगात पाहिलं तर प्रत्येक जण तिसऱ्या महायुद्धाची घोषणा करतो. प्रत्येकाला असं वाटतं मी प्रबळ आहे, प्रत्येकाला असं वाटतं माझ्याकडे अनुभव असला पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे लष्करी साहित्य भरपूर असलं पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे मिसाईल भरपूर असलं पाहिजे. खरं तर राष्ट्रामध्ये सामंजस्य, एक वाक्यता आणि समता नांदण्याच्या ऐवजी आता राष्ट्र सुद्धा युद्धाची भाषा बोलू लागलेली आहे. त्याच्याबद्दल मी फार दुःखी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की निदान जगातले जेवढे बौद्ध राष्ट्र आहेत किंवा जगातले जे सगळे राष्ट्र आहेत, या राष्ट्रांची वैचारिक पुनर्बांधणी पुन्हा एकदा होणं गरजेचं आहे. आणि मग ती वैचारिक पुनर्बांधणी कुठल्या धर्माच्या नावानं नाही, कुठल्या एखाद्या जातीपंथाच्या नावानं नाही,
तर ती एका वैश्विक विचारानं होणं गरजेचं आहे. जसं की भगवान बुद्धाचा जो विचार आहे, जी करुणा आहे, जी नम्रता आहे, जी शालीनता आहे, जी मैत्री भावना आहे, ही मैत्री भावना राष्ट्रातल्या दुश्मनगिरीचं अंतर दूर करते. आणि म्हणून मला वाटतं की बुद्धाच्या विचाराच्या माध्यमातून या जगामध्ये पुन्हा एकदा आपल्याला या जगाची पुनर्बांधणी करता येईल का? म्हणजे युद्ध होणार नाही, मारामारी होणार नाही, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला बळी पडू शकणार नाही, अशा पद्धतीचं राष्ट्र निर्माण व्हावं ही माझी अपेक्षा आहे. आणि त्या नियमाप्रमाणे मी पहिल्यांदा बौद्ध समाजातल्या जगातील माणसांनी एकत्र यावं, जगाने एकत्र यावं, जगातील बौद्धांचं नातं भारताच्या बौद्धांशी जुळलं जावं, ही माझी मूळ भूमिका असल्यामुळं आपण या देशात जागतिक धम्मदिवस साजरा केला, ही त्याची पुढची पायरी आहे की त्या विषयावर विवेचन करणं, त्या विषयावर बोलतं होणं आणि तो विषय राष्ट्रांना समजून सांगणं, ही मूळ भूमिका. आणि म्हणून ते जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानाचा एवढा परिणाम झाला की त्या व्याख्यानाचे छोटे छोटे बुकलेट्स म्हणा किंवा मग काही व्हिडिओज काही व्हायरल झाल्याच्या नंतर अमेरिकेतल्या वॉशिंग्टन विद्यापीठाला आमच्या स्टीफन नावाच्या मित्रानं ते व्याख्यान त्यांनी टाईप करून आणि बाइंडिंग करून त्यांनी ते दिलेलं आहे. ते वाचल्याच्या नंतर त्यांना त्याचं फार विशेष वाटलं की हा प्रबंध छोटा आहे, थोडा आहे, परंतु याचा जो आशय आहे हा आशय जगाला पुनर्बांधणी करू म्हणतो, हा आशय जगात शांतता नांदावी असं म्हणतो, हा आशय जगामध्ये मैत्रीचं नातं निर्माण व्हावं असं म्हणतोय. या प्रबंधामधून जगामध्ये केवळ करुणेचं राज्य निर्माण व्हावं असं जर हा लेखक म्हणतोय तर हा निश्चित हा माणूस अभिनंदनाला पात्र आहे. म्हणून त्यांनी 2-4 विद्यापीठामध्ये तो प्रबंध दिलेला आहे असं मला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचाच त्याच्यामुळे त्याला होकार आलेला आहे. आणि त्या प्रबंधामध्ये मला जवळजवळ 10-12 विद्यापीठामधून त्या प्रबंधाला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे मग त्या वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीला असं वाटलं की हा माणूस प्रॅक्टिकली नेमका काय काय काम करतो. आणि त्या प्रॅक्टिकली काय काम करतो याच्या माध्यमातून जेव्हा त्यांनी माझा शोध घेतला, काय तो शोध घेतल्याच्या नंतर मग एक एक त्यांना जे जे हवं होतं ते उलगडत गेलं. आणि मलाही थोडं एक आश्चर्य वाटत गेलं की मी काहीतरी करतोय, मला काहीतरी करायचंय आणि याच्यातून काहीतरी निर्माण होईल अशी माझी भावना जागृत झाली. खरं तर हा जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासूनचा हा प्रकल्प चाललेला आहे. सुरुवातीला हे लेखी स्वरूपात झालं, त्याच्यानंतर पूर्ण 6 महिने त्यांनी माझी वेगवेगळ्या अंगानं माझी मुलाखत घेतलेली आहे. आणि त्या मुलाखतीमधून मग त्यांनी काही प्रॅक्टिकली काम काय करतो आपण तेही पाहिलेलं आहे. आपण 15 ऑगस्टला माझ्याकडे जी मुलं आहेत त्या मुलांसाठी जेव्हा मी कपडे वाटतो ते पाहिलेलं आहे. वसतिगृहाच्या वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये जाऊन जेव्हा आपण कपडे वाटतो किंवा भोजन देतो ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर धम्म अभियानाचा धम्मरथ त्यांनी पाहिलेला आहे. त्यानंतर जिथे जिथे महाविद्यालयामध्ये म्हणा, लोकांमध्ये म्हणा, हे जे मी व्याख्यानं देतो हेही त्यांनी पाहिलेले आहे. मग त्यांनी सहजपणे मला तो प्रश्न विचारला की बाबा अंदाजे साधारण किती व्याख्याने झाले असावेत. तर तसं पाहिलं तर 2024लाच माझे जवळजवळ 19,000 व्याख्याने झाली होती. त्याच्यामध्ये या वर्षाचे मार्च, एप्रिल, मेचे काही धरले नाहीत, ते कदाचित 150-200च्या पुढे गेले असतील. काय सर तुम्ही मग हा विषयालाच अनुसरून आता तुम्ही 19,000 तुम्ही व्याख्यानं सांगतात, म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा म्हणजे अशी व्याख्यानं झालेली आहेत काय असं सांगता येईल का तुम्हाला? हो, आपण खरं तर तुमच्या चॅनलला मला सांगावंसं वाटतं की 1978 साली माझी एक बहीण भाकरी वाचून मेली. त्याच्या 4थ्या दिवशी, म्हणजे त्यावेळेला मी 9वीला होतो, त्याच्या 4थ्या दिवशी टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर या ठिकाणच्या बाजार तळावर मी पहिलं व्याख्यान दिलं बौद्धांच्या सवलतीच्या संदर्भात. ते बाळासाहेब विखे पाटील त्यावेळेचे खासदार त्यांच्या समोर दिलं. आणि त्यावेळेला बाळासाहेब विखे पाटलांनी पाठीवर हात ठेवून बोलले होते की या मुलाची विचार करण्याची क्षमता फार खोलवर आहे. आणि त्याच्यानंतर मग मी बाबासाहेबांच्या वरती म्हणजे 9वीला असताना म्हणजे 1978 ते 2025 हा जो जवळजवळ नाही म्हटलं तरी 43-44 वर्षाचा कालावधी आहे.
हे काही एक दोन दिवसात झालेले नाहीत, एका दिवशी 2-2, 3-3, 4-4 झालेले आहेत, काही वेळेला सलग महिनाभर झालेले आहेत, महाविद्यालयातून झालेले आहेत. आणि विशेषतः पुणे विद्यापीठाच्या बहिशाली विभागात मी व्याख्याता म्हणून आहे, त्याच्या माध्यमातून नगर, नाशिक आणि पुणे जिल्हा प्रत्येक महाविद्यालयात जावं लागतं, तिथेही व्याख्यानच असतात. माझ्याकडे व्याख्यानाचंच काम आहे, त्याच्यामुळे कदाचित हे 19च्याही फार पुढे गेलेले आहेत. पण जो मी ढोबळ मानाने जो 11 काढला की या वर्षी किती झाले, या वर्षी किती झाले, त्याचं जे माझ्याकडे टिपणं असतं, त्या टिपणावरून हा गेस आला की 19,000 आपले नाही सर, निश्चितपणे. कारण तुम्हीच व्याख्यान दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ की तुम्ही तुमच्याकडे टिप्पणी म्हणजे त्याचा आढावा कार्यक्रमाचा असतोच ना आपल्याकडे, पत्र अनुषंगाने आपण पाहिलेलं आहे की आपण बागुल सरांना जे व्याख्यानं त्यांनी दिलेले होते 19,000 व्याख्यानं, त्याचा संदर्भ जर पाहायला गेला तर त्यांच्याकडे आजही व्याख्यानाचं पूर्ण माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. याच अनुषंगाने त्यांनी म्हणजे फक्त सामाजिक किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये काम नाही केलं, अनेक विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्याकडे अशा काही शाळेचा प्रकल्प आहे, आश्रमाचा प्रकल्प आहे, वैश्या ज्या महिला ज्या आहेत त्यांच्या सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे, तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नाही, पहिली गोष्ट अशी की 88-89 ला जेव्हा मी MSW ला 88-89च्या काळामध्ये जेव्हा मी MSW चा अभ्यास करत होतो, त्या कोर्सला मी जेव्हा माझा प्रवेश घेतला होता, तेव्हा मला विशेषतः वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. आणि ती संधी मिळाल्यामुळे जी दुःखाची जाणीव होती ती जाणीव मला अजून तीव्रतेने जाणवली की भाकरीसाठी, गरिबीसाठी आणि कधी कधी चैनीसाठी देह विक्रय करून इथल्या महिला आपली उपजीविका करतात. खरं तर ही भारतातल्या आमच्या संस्कृतीसाठी ही म्हणजे अत्यंत अशोभनीय गोष्ट आहे. परंतु तिथे जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा ते मला खूप वेगळ्या पद्धतीने जाणवलं. त्यांच्याच मुलांसाठी एक जे वसतिगृह चाललं होतं, त्या वसतिगृहामध्ये मला प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या संधीतून त्या मुलांच्या समस्या, त्या मुलांचं हुशारपण, त्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज आणि ती मुलं किती ब्रिलियंट आहेत याचा मला निश्चितपणे अनुभव आलेला आहे. ती मुलं अत्यंत हुशार असतात. तो अनुभव फार वाईट आलेला आहे, काही चांगला आलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की त्या ठिकाणी त्या ज्या महिला होत्या त्यांना 10 रुपये दिवसाला 10 रुपये पासून मदतीची, दिवसाला 10 रुपये पासून बचतीची त्यांना सवय लागली. आणि त्यावेळेला ती सवय मी त्यांना वेगवेगळ्या आमिष दाखवून ती सवय त्यांना निर्माण केली. आणि आजला त्यांच्याकडे तिथून जरी ती निघाली त्या धंद्याच्या याच्यातून तरीही तिला बऱ्यापैकी तिच्याकडे पैसे आजला आहेत. हा एक चांगला परिणाम माझा झाला. आणि विशेषतः त्यांची जी मुलं आहेत ही मुलं आज चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि आपल्या आईला त्या धंद्यातून बाजूला काढून ते स्वतंत्र झालेले आहेत. हे मला एक आत्मिक समाधान आहे. सर, असं ऐकलंय की तुम्ही 16 वर्ष या शैक्षणिक काही संस्काराच्या माध्यमातून तुम्ही काम केलेलं पाहायला मिळतंय. हो, काय सांगताल? मी जवळजवळ 1978 सालापासून ही जी शैक्षणिक बडबड मी करतोय, व्याख्यानं देतोय, त्याच्यातून मला एक जाणवलं की खेडेगावातली मुलं बापाबरोबर शेतात काम करणं, शेतातलं काम करून पुन्हा शाळेत जाणं, आई बरोबर काम करणं, शाळेत जाणं. शेतकऱ्याच्या मुलाला कायमच असं निवांत वेळ नाही अभ्यासाला. आणि फार फार तर गावात कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम असतात. पण माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की ही जी मुलं आहेत, गावोगावची जी मुलं आहेत, यांची शाळा संपल्याच्या नंतर त्यांना अनौपचारिक शिक्षण मला देता येईल का. आणि म्हणून त्या निमित्तानं मी एक असा अभ्यासक्रम तयार केला. आणि त्या अभ्यासक्रम तयार करून त्याच्यामध्ये 16 विषयाचा त्याच्यामध्ये समावेश करून घेतला. आणि खेडेगावची शाळा 5 वाजता संपली की 5:30 वाजता माझी शाळा भरायची. म्हणजे 5:30 ते 7:30 अशी मी शाळा भरायचं. त्याला नाव होतं संस्कार शाळा, शाळेचंच नाव. मग त्याच्यामध्ये आम्ही मूल्य शिक्षण मुलांना शिकवायचं. म्हणजे गरीब श्रीमंत मानायचं नाही, स्त्री पुरुष विषमता आहे असं मानायचं नाही, ती समता आहे असं मानायचं. आईवडिलांना मान द्यायचा, शीलवान झालं पाहिजे, हिंसा करायची नाही,
खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, राष्ट्राबद्दल देशाबद्दल एक वाक्यता राहील याच्याबद्दल विचार करणे, देशाच्या ऐक्याचा विचार करणे, या देशावर प्रेम करणं, देशाचा नागरिक शोभेल अशा पद्धतीनं वर्तन करणं, असा अभ्यासक्रम तयार केला. आणि हा अभ्यासक्रम तयार करून माझ्याकडे मग मी ते शिक्षक घ्यायचो, त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचो आणि ते शिक्षक मग तिथे ते शिकवायचे. तर त्या काळात जवळजवळ काय ना म्हटलं तरी थोडं सांगली, पुणे जिल्हा, नगर जिल्हा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्यावेळेला आपल्या जवळजवळ नाही म्हटलं तरी 12-13 शाळा चालल्या होत्या. आणि हा प्रकल्प जवळजवळ 16-16.5 वर्ष हा मी चालवला. काय त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये माझा फार मोठा अपघात झाला, त्याच्यामुळे माझं थोडंसं हिंडणं थोडंसं बंद झाल्यामुळं त्या प्रकल्पावर सध्या तरी थांबण्याची वेळ आलेली आहे. परंतु त्याचे जे संस्कार आहेत तर ती त्याच्या पद्धतीने आजही मी नसतानाही आजही वेगवेगळ्या पद्धतीने ते त्याच्यावर विवेचन केलं जातं, बोललं जातं आणि गावातही बोललं जातं त्याबाबत. म्हणून मला त्याचा आनंदच आहे. सर, निश्चितपणे म्हणजे गर्व वाटेल, आनंद वाटेल अशा पद्धतीचं तुमचं 16 वर्षाचं ते कार्य आहे. दुसरा एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की 1992 मध्ये तुम्हाला भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती यांनी तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार देऊन तुम्हाला गौरवलेला आहे. त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगताल? मी त्यावेळेला इथे पुण्यामध्ये सुधाताई कोठारी म्हणून आहेत, त्यांचं उच्च शिक्षण आणि युवक सेवा प्रबोधिनी अकॅडमी फॉर युथ अँड एज्युकेशन सर्व्हिसेस, तर त्यांच्याशी माझा संपर्क आला आणि त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच वेळेला त्यांनी मला लीगल लिटरसी कोर्स फॉर व्हॉलंटरी एजन्सी वर्कर्स, म्हणजे स्वेच्छेने जे सेवा देतात समाजाला त्यांना कायद्याचं ज्ञान देण्यासाठी दिल्लीला 10 दिवसाचं शिबिर होतं. आणि त्या शिबिरामध्ये मला त्यांनी भाग घेण्यासाठी माझी इथून निवड केली आणि मला तिथं पाठवलं होतं. त्या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्या मंत्रिमंडळातले काही मंडळी सुद्धा आणि आपल्या देशाचे तेव्हाचे राष्ट्रपती सुद्धा आलेले आहेत. आणि त्यांनी माझं जे तोडक्या मोडक्या भाषेतलं माझं जे विवेचन होतं हिंदीमधलं, त्यांनी ते ऐकलं आणि त्यांना ते खूप भावलं की त्यावेळेस म्हणजे आता ही गोष्ट आहे 1982ची, 82-83ची. म्हणजे त्यावेळेला त्यांना ते असं वाटलं की अशासारखे पोरं जर विचार मांडत असतील आणि ही जर विचार इतर युवकांनी जर हा विचार केला तर युवकांना एक वेगळी दिशा येऊ शकेल. म्हणून त्यांनी तोंड भरून कौतुक केलं होतं आणि सन्मान केला होता. 82-83 का 1992? सॉरी 92ला नाही, फक्त काय 82-83ला मी घ्यायला गेलो होतो ना. मग तो पुढे 92ला मग मला तो हे मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये दलित साहित्य अकादमी यांचा फार मोठा वाटा आहे. डॉक्टर सोहनपाल सुमनाक्षर यांनी माझं त्या टायमाला सिलेक्शन केलं होतं आणि ते त्यांच्यामुळे ती संधी मला मिळालेली आहे. निश्चितपणे सर, 1992 मध्ये तुम्हाला जे राष्ट्रपती पदकाने तुम्हाला सन्मानित केलेलं होतं, त्या अनुषंगाने अजूनही काही असे पैलू तुमचे वेगवेगळे आहेत की जे आपण म्हणजे समाजापर्यंत तुम्हाला निश्चितपणे घेऊन जाता येतंय. पण त्या अनुषंगाने आम्ही बहुजन इथं लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हा विचार केलेला आहे की तुम्ही सलंग 18 वर्षे धम्मभूमी ते दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी तुम्ही मोठी धम्म रथयात्रा तुम्ही काढतात. त्या अनुषंगाने जरा थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. त्याचा इतिहास एक थोडासा वेगळा आहे की भगवान बुद्धाचं महानिर्वाण झाल्याच्या नंतर सुभद्र नावाचा बंती असं बोलला होता की बरं झालं बुद्ध गेले, आता आपल्याला हे करा ते करू नका, हे सांगायला कोणी नाही. आणि याचा राग पंडित महाकाश्यपांना आला. म्हणून भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर बुद्ध धम्मामध्ये एकवाक्यता राहावी म्हणून पंडित महाकाश्यपांना वायभार पर्वतावर सप्तपर्णी गुफेत 500 अर्हतांच्या मदतीने एक मोठी धम्मसंगीती घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की तथागत भगवान बुद्धांनी हे सांगितलंय, हे सांगितलंय आणि हे सांगितलंय. त्याच्यामुळे याच्यात आता काही मिक्स करू नका कुठलं चुकीचं. परंतु 100 वर्षानंतर पाहिलं तर ते चुकलेलंच होतं. लिच्छवीचे बनते चुकलेले होते. त्याच्यामुळे तिथे पुन्हा रेवतांना धम्मसंगीती घ्यावी लागली. त्याच्यानंतर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत याच्यामध्ये वेगवेगळे 18 पंथ पडले. म्हणून सम्राट अशोकानं पुन्हा तिसरी धम्मसंगीती घेतली. अशा दुरुस्ती करण्याच्या 7 धम्मसंगीती झाल्या. आणि शेवटच्या याच्यामध्ये भारतातल्या बुद्ध धम्माचा ऱ्हास
सम्राट अशोकाच्या नंतर भारतातल्या बुद्ध धम्माचा ऱ्हास पूर्णतः झाला. म्हणजे 84,000 विहार जी सम्राट अशोकानं बांधली होती ती इथल्या व्यवस्थेने ताब्यात घेतली. बुद्धाच्या मूर्तीची मोडतोड करून त्याला देवाचं स्वरूप दिलं. सम्राट अशोकाने बुद्धाची स्थळं जी बांधली होती त्यांनी ती गाडून टाकली आणि बुद्धाला डायरेक्ट विष्णूचा अवतार केल्यामुळे या देशातला बुद्ध संपला. परंतु 1908-9च्या दरम्यान बाबासाहेबांच्या हातामध्ये जेव्हा केळुस्कर गुरुजींचं बुद्ध चरित्राचं पुस्तक पडलं आणि त्या दिवसापासून बाबासाहेबांची पावलं क्रांतीच्या दिशेने वळत आहेत. आणि याचाच अभ्यास बाबासाहेबांनी केल्यानंतर जेव्हा बाबासाहेब रंगूनला जातात, तिथे भाषण करतात, तिथल्या राजानं बाबासाहेबांना 3 मूर्ती दिलेल्या आहेत भेट. पहिली मूर्ती बाबासाहेबांनी 26 अलीपूर रोड दिल्ली तिथे बसवली आहे. दुसरी त्यांनी दादरच्या आपल्या राजगृहामध्ये बसवली आणि तिसरी मूर्ती जी आहे तर ती बाबासाहेबांनी स्वतःच्या हातानं ती देहू रोडला बसवलेली आहे. आणि त्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 1954ला त्या दिवशी बाबासाहेबांनी जे भाषण केलेलं आहे 3:30 वाजता, ते भाषण प्रत्येक माणसाच्या काळजाला लागेल असं आहे. बाबासाहेब त्यावेळेला स्पष्ट करतात की पंढरीचा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून तो बुद्ध आहे. बाबासाहेब हेही सांगतात विठ्ठलाला कोणी कसं संपवलं हे मी थोड्याच दिवसात लिहिणार आहे. परंतु बाबासाहेबांना फारसं आयुष्य मिळालं नाही. पण सगळ्यात महत्वाचं की बुद्धाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल त्याकरता बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या ज्ञापन आणि नियमावलीमध्ये 12-13 नियम दिलेले आहेत की जे नियम बाबासाहेब 54 साली बोललेले आहेत. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी बाबासाहेबांनी हा धम्म स्वीकारलेला आहे. परंतु बाबासाहेबांचं ते 54चं जे भाषण आहे हे भाषण जेव्हा 2004-5च्या दरम्यान मला ते पूर्ण मिळालं, A.K. भालेराव यांच्या पुस्तकातून मला ते जेव्हा पूर्ण मिळालं तेव्हा ते संपूर्ण भाषण माझ्या डोक्यात भिनलं. आणि बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी माणसाला माणसाशी जोडण्यासाठी बौद्ध धम्म म्हणजे धर्माचा अभ्यास नाही किंवा हे नाही. बौद्ध धम्म हा कुठला धम्म नाही, तो माणसांना कसं जगायचं हे शिकवतो. तो जातीविरहित समाज रचना पाळतो. बौद्ध धम्म स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बुद्धीला मानतो. बौद्ध धम्म तर्काला, सत्याला आणि विचाराला मानतो. म्हणून आम्ही तो जो बाबासाहेबांचा विचार होता तो विचार अंतःकरणात घेतला आणि त्या दिवशी म्हणजे धम्म अभियान हे 2008ला सुरू झालं. मग विचार केला की धम्मभूमी देहू रोड ते दीक्षाभूमी नागपूर असा आपल्याला हा प्रवास करता येईल का, जागोजागी थांबवता येईल का, लोकांना प्रचार करता येईल का, लोकांना बुद्ध समजून सांगता येईल का, लोकांना धम्माचे नियम सांगता येतील का. आणि त्याच्या अनुषंगानं जेव्हा हे सुरू केलं, सुरुवातीला माझ्याबरोबर जवळजवळ 100 लोक होती आणि आमची खाण्याची हाल असायची. तेव्हा बाबासाहेबांचे एक सहकारी, आता ते जस्ट गेल्या 2 महिन्यापूर्वी वारले ते सुदाम दादा पवार, त्यावेळेला आम्हाला ते एक पोतभर भेळ द्यायचे आणि मग आम्ही कुठेतरी एखाद्याच्या ब्लँकेटवर किंवा बेडशीटवर ते भेळ टाकायचो, सगळेजण खायचो आणि आमचा रथाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्या जेव्हा लोकांना हे पटलं की हा पुण्यातून निघणारा रथ, त्याच्यावर असणारा हा माणूस केवळ धम्म आणि धम्म सांगतो, हा बाबासाहेब आणि बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करतो, तो सगळ्या जातीच्या माणसांना एकत्र जोडायचं काम करतो, हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा लोक स्वयंस्फूर्तीने आमच्या जवळ आली. आणि आज महाराष्ट्रभर त्याच्या जवळजवळ या धम्म अभियानाच्या 24 कमिट्या तयार झाल्या आणि या 24 कमिट्याच्या माध्यमातून मग लोकांना आमची सेवा दिली जाते. ती लोक आता जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था सगळं करतात. उलट 2-2, 3-3 वर्ष आता नंबर लागलेले आहेत. याच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षात म्हणजे एका वर्षाला कमीत कमी 30 व्याख्याने जरी धरलं काय तर 18 ते 36 3,600 व्याख्याने नुसते हेच झालेत असं म्हणायला हरकत नाही काय. हा म्हणजे जाताना जाऊन येऊन 35 ते 40 व्याख्यान होतात, आपण 30च धरले. 18,000 गुणिले 30 विषय 18 त्रिक किती आहे बघा, 18 दुनी 36 आणि 18 त्रिक हा म्हणजे बघा एवढे व्याख्याने आता असे झालेले आहेत. म्हणजे खूप म्हणजे 18 वर्षात किती झाले असेल याच्यापेक्षा मीटिंगच्या टायमाला वेगळे असतात, तिथे वेगळे असतात, सकाळचं प्रवचन, दुपारचं प्रवचन, संध्याकाळचं प्रवचन, 3-3 प्रवचन असतात बऱ्याच वेळेला. त्यामुळे हे असे झाले आणि आता त्याला 18 वर्ष आता यावर्षी पूर्ण होत आहे. हे सगळी समाजाची हे एकटं मी नाही केलं, हे समाजाने केले, समाजातील युवकांनी केले, बौद्ध समाजाने केले, असंख्य कार्यकर्त्यांनी हे केले. म्हणून त्यांच्याबरोबर मी काम करतो, हे एकटा मी नाहीये.
सर, प्रत्येक गोष्ट आपल्याला जे काम करायचं असतं ते काही एकट्याने करता येत नाही, तर त्याला सर्वांचा हात लागतो. तसंच तुम्ही हा धम्मभूमी ते दीक्षाभूमी हा जो प्रवास जो आहे तो निश्चितपणे तुमच्या रक्तामध्ये बाबासाहेब आणि भगवान बुद्धच आहेत. त्याच माध्यमातून तुम्ही हा वसा धरलेला आहे, घेतलेला आहे. आणि राहिलेलं बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमची जी वाटचाल आहे, घोडदौड जी आहे, ते 18 वर्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. ती पाहत असताना तुमचं जे कार्याचा जर आढावा आम्ही पाहिला तर तुम्हाला जितका वेळ देईल तेवढा कमी पडतोय, अशा अनुषंगाने हे आमच्या लक्षात येत आहे. म्हणून फक्त जाता जाता आता वेळ कमी आहे, त्या अनुषंगाने फक्त मला तुम्ही समाजाला आज या PhD जी डॉक्टरेट तुम्हाला भेटलेली आहे त्या अनुषंगाने समाजाला तुम्ही काही संदेश देणार आहात. आणि तुमचा जाहीर नागरी सत्कार ठेवलेला आहे, रविवारी 20 तारखेला आहे, त्या अनुषंगाने तुम्ही जनतेला काही सांगणार आहात? नाही, मुळात पहिली गोष्ट अशी की तुम्हालाही माहित असेल आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी कधीही कुठलाही सत्कार, साधं फुल सुद्धा कोणाचं स्वीकारत नाही. मी सत्कारच्या टोटल विरोधात आहे. कारण सत्कार माणसाला अहमपणाकडे नेतो, सत्कार माणसाला गर्विष्ठ बनवतो. मी त्याच्या विरोधात आहे. परंतु झाले कसं, अख्ख्या महाराष्ट्रभर आणि विशेषतः या शहरामध्ये गॅस ग्रुपचे कार्यकर्ते आहेत, धम्म अभियानाचे कार्यकर्ते, त्यांच्या कार्यक्रमाला मी जातो आणि प्रत्येक वर्षी मला विचारतात, सर तुमचा वाढदिवस केव्हा आहे? मी माझी जन्मतारीख कधी कोणाला सांगत नाही. मुळात ते करून घेणंच मला आवडत नाही. परंतु गेल्या 2 आठवडे मुलांनी आणि इतर लोकांनी जी मागणी केली माझ्याकडे की सर, कारण होते कसं, जसं आलं मी डॉक्टरेट घेऊन तसं दररोज ऑफिसला आणि घरी 2-4 लोक येत आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते सन्मान करून ते जात आहेत. आता आल्याच्यानंतर त्यांना बाहेर तर काढता येत नाही. पण मग सगळ्यांच्या डोक्यात आलं की आपण त्याच्याऐवजी काय करू, एकत्रच कार्यक्रम करू, त्याच्यानंतर कोणाला सन्मान करायला येऊ द्यायचं नाही सरांनी, असं ते ठरलं. म्हणून त्या मुलांना मी धम्म अभियानाच्या आणि गॅस ग्रुपच्या कार्यकर्त्यांना आणि या शहरातील सजग नागरिकांना, संविधानप्रेमी नागरिकांना, या सगळ्यांना मग मी होकार दिला. करा म्हणलं तुम्ही कार्यक्रम. पण त्या कार्यक्रमात मी कुठल्याही प्रकारचा इन्व्हॉल्व नाहीये. मी फक्त त्यांनी नेल्यानंतर मी तिथे बसणार आहे, तो सत्कार घेऊन काय असं येणार आहे. त्याच्यानंतर परत सत्काराचा हा प्रश्न येत नाही. परंतु या सत्काराच्या निमित्तानं एक गोष्ट मला समाजाला सांगायची, काय की बाबांनो, तुम्ही नोकरी कुठेही करा, परंतु तुमच्या आयुष्यातला काही वेळ समाजासाठी द्या. बाबासाहेबांनी अख्खं आयुष्य समाजासाठी घालवलं. MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बार ॲट लॉ, एवढ्या डिग्र्या बाबासाहेबांच्या होत्या. बाबासाहेबांना न्यायमूर्तीचं पद मिळत होतं. बाबासाहेब प्राध्यापक होते, बाबासाहेब संपादक होते, बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होते. बाबासाहेबांना बाहेरच्या देशात सुद्धा नोकरी मिळू शकली असती. परंतु बाबासाहेबांना या देशातला उपेक्षित समाज नटवायचा होता, त्याला प्रकाशात उभं करायचं होतं, त्याच्या जिभेला ताकद द्यायची होती, त्याला उभं करायचं होतं, त्याला माणसात आणायचं होतं. म्हणून बाबासाहेबांची 4 लेकरं गेली, तरीही बाबासाहेबांनी पैसा कमवण्यासाठी शिक्षणाचा उपयोग केला नाही. आणि म्हणून मी समाजाला विनंती करतो की हे समाजा, तुझं अस्तित्व, तुझा श्वास, तुझी भाकर, तुझं जगणं, तुझ्या अंगावरचा कपडा, हे सगळं 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 देणारा एकच आहे, तो म्हणजे बाबासाहेब नावाचा तुमचा आणि माझा बाप. एवढं बाकी तुम्हाला सांगेल. आणि त्यासाठी जगा. आता तुमचं अस्तित्व इथली व्यवस्था संपवू पाहत आहे, त्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांशिवाय आता पर्याय नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात असा, पण विचार बाबासाहेबांचा राहू द्या आणि त्या विचाराच्या माध्यमातून तुम्ही चला, तरच समाजाची प्रगती आहे. आणि काही करा मित्रांनो, बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे जरी असलं तरी बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाबरोबर शिलाला फार मोठी किंमत दिलेली आहे. आपण ते पाळूयात, तथागतांकडे जाऊयात. नमो बुद्धाय. जय भीम. त्या कार्यक्रमाची तुम्ही रूपरेषा सांगा, कोण कोण येणार आहेत त्या अनुषंगाने? हा, मला कळालेल्या माहितीनुसार त्या कार्यक्रमाला काहीतरी संजय आवटे विचारवंत आहेत, त्यांनी ते आलेले लोकमतचे संपादक आहे. विशेषतः माझा सत्कार कोणाच्या हस्ते व्हावा या अगोदर मी मुलांवर सोडलं होतं.
तर मुलांनी अगोदर आता त्यांना हे माहिती आहे की बाबासाहेबांच्या घराण्याला, बाबासाहेबांच्या सगळ्याच म्हणजे आंबेडकरी कुटुंबाला बागुल सर लाईक करतात, त्यांच्याशी समर्पित होतात. म्हणून अगोदर तो विषय आला पुढे की आपण भीमराव आंबेडकरांना बोलू. त्या पद्धतीने मग आमचा सहकारी संतोष जोगदंड, किशोर गवळी इतरांनी त्यांना संपर्क केला. नंतर आनंदराज आंबेडकरांना किरणनी संपर्क केला, परंतु त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना काही येणं शक्य नाही. हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं, मला हे माहित नव्हतं, पण त्यांनी सांगितल्याच्या नंतर ते मला म्हणाले, पोर म्हणले की सर आता माणूस मिळत नाही, तुमची शेवटची इच्छा सांगा आम्हाला की कोणाबरोबर तुमचा सत्कार कोणाच्या हस्ते व्हावा. मला फार आनंद वाटला की मुलांनी मला विचारलं. म्हणून मी त्यांना सांगितलं 3 माणसं सत्कारासाठी योग्य आहेत, 3 पैकी 2 कोणीही आणा. पहिला माणूस असा आणा काय की जो महानगरपालिकेच्या कचरा उचलतो, घंटागाडी कर्मचारी, याला एकतर आणा, एकतर हॉटेलमधला वेटर आणा, किंवा एखादी विधवा बाई जी उच्च विचार घेऊन, बाबासाहेबांचे विचार घेऊन धुनी भांडी करून ती लेकरांना शिकवते. आणि मुलांनी तशाच पद्धतीचं या ठिकाणी प्रतापसिंग बोदडेंची मिसेस मायाताई बोदडे आणि घंटागाडी कामगार जाधव, अनिल जाधव यांना पाचारण केले. की साध्या माणसाच्या हस्ते मला सन्मान घ्यायला आनंद वाटेल, मला मोठेपण नकोय. निश्चितपणे आपण पाहतात आज प्राध्यापक डॉक्टर ते झालेले आहेत, म्हणजे त्यांना ती पदवी बहाल झालेली आहे. त्याच अनुषंगाने आपण बागुल सरांशी चर्चा केलेली आहे. त्यांना जी PhD आणि डॉक्टरच्या माध्यमातून जी काही अमेरिकेने त्यांना सन्मान केलेला आहे, सन्मानित त्यांना केलेला आहे, त्या अनुषंगाने निश्चितपणे त्यांच्या रक्तामध्ये, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचा धम्म हा दिसून आलेला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी काय केलेलं आहे की जगाला बुद्धाची जर गरज असेल तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे की वेगळा पक्ष, वेगळी संघटना हे न करता सर्वांनी एका छताखाली, एका छायाखाली आपण आलं पाहिजे. आणि बाबासाहेबांची सुद्धा संकल्पना होती की आपण सर्व एका छताखाली येऊन हे काम आपण केलं पाहिजे. त्याच अनुषंगाने त्यांनी काय केलेलं आहे, हा प्रबंध त्यांनी सादर केलेला आहे. त्याच माध्यमातून त्यांना आज ही पदवी त्यांना भेटलेली आहे. आपण पाहत असताना त्यांच्या व्यक्तिगत, त्यांच्या सामाजिक, धार्मिक ह्या सर्व कार्यातून, शैक्षणिक कार्यातून त्यांचा आढावा आपण बहुजन हिताय लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून घेतलेला आहे. त्यांनी जो धम्माचा प्रवास 18 वर्षे केलेला आहे, धम्मभूमी ते दीक्षाभूमी, हा सुद्धा प्रवास आपण काय केलेला आहे, त्यांच्या वाणीतून आपण ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची तळमळ, त्यांचा जो आत्मविश्वास आहे, त्यांनी त्यांच्या भाषामध्ये परखड सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे हे गौरवशील आहे. त्याच अनुषंगाने आज आपण पाहतात की त्यांच्या वाणीतून हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांचा जो सन्मान सत्कार ठेवलेला आहे, जो गौरव ठेवलेला आहे, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांना ठेवलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण आम्ही सर्व जे नागरिक आहेत, जे बंधू भगिनी आहेत, त्यांच्यासाठी तो कार्यक्रम रविवारी 20 तारखेला 20/7/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता स्थळ आहे त्यांचं की संत तुकाराम नगरचं आचार्य आत्रे रंगमंदिर या ठिकाणी तो कार्यक्रम सकाळी 11:30 ते 3:30 वाजेपर्यंत तो कार्यक्रम असणार आहे. विविध क्षेत्रातील ज्यांचं नाव लौकिक आहे अशा लोकांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेला आहे. हा कार्यक्रम त्यांनी घडून नाही आणलेला, त्यांनी केलेला नाही, तर ज्या ध्यास ग्रुपच्या माध्यमातून आणि दुसरी एक संघटना आहे त्यांनी हा कार्यक्रम त्यांचा हा घडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तुमचं आमचं कर्तव्य आहे की आपल्या व्यक्तीला आज समाजामध्ये जे स्थान मानाचं जे मिळालेलं आहे ते कोणामुळे मिळालेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेलं आहे. भगवान बुद्धांच्या विचाराशी ते खऱ्या अर्थाने एकनिष्ठ होत आहेत. म्हणून तुमचं माझं कर्तव्य काय आहे की आपण त्या कार्यक्रमाला आपण निश्चितपणे गेलं पाहिजे. मी बागुल सरांचं या ठिकाणी त्यांना जी PhD आणि जी डॉक्टरेटची पदवी त्यांना अमेरिकेच्या माध्यमातून जो प्रबंध त्यांनी सादर केलेला आहे ते मिळाले, त्या